नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे. तर मित्रांनो, आजपासून GPL अर्थात गावडेवाडी प्रीमियर लीग, कलमठ SPL अर्थात सिंधुदुर्ग प्रीमियर लीग आणि ही स्पर्धा कलमठ या ठिकाणी होणार आहे. गावडेवाडी प्रीमियर लीग वर्ष दुसरे. गेल्या वर्षीचा विनर संघ होता जानवली आणि त्या संघामध्ये ऑल इंडिया आयकॉन होता प्रथमेश राठोड. या स्पर्धेचं स्वरूपसुद्धा आहे एक कॅप्टन आणि इतर 12 प्लेयर ऑप्शनमध्ये आणि संघामध्ये एक ऑल इंडिया आयकॉन. आजच्या दिवशी जे 4 संघ खेळणार आहेत ते कोणकोणते आहेत आणि त्या 4 संघाचे कॅप्टन आणि त्या 4 संघामध्ये आयकॉन आणि निश्चितच तुमचे आवडते खेळाडू आज त्या संघामध्ये कोणकोणते आहेत ते तुम्हाला मी सर्व पुढील व्हिडिओमध्ये दाखवतो. मित्रांनो, या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक आहे 1.5 लाख, द्वितीय पारितोषिक आहे 1 लाख. मित्रांनो, आपण कालच्याच ब्लॉगमध्ये बघितलं असेल जी नादवडे महादेव मंदिर या ठिकाणी झालेली टुर्नामेंट होती. 1 तालुका आणि ऑल इंडिया आयकॉन 3 अशी ती टुर्नामेंट होती. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायणराव राणे साहेब यांचा 75वा वाढदिवस आणि त्या 75व्या वाढदिवसानिमित्त ती भव्यदिव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा होती. त्या स्पर्धेचं काल रात्री फायनल झालेलं आहे आणि ते फायनल AK स्पोर्ट्स वरवडे या संघाने मारलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा तो संघ आपल्याला खेळताना दिसेल. मित्रांनो, या सीझनची ही 10वी नाईट टुर्नामेंट आहे. तर या टुर्नामेंटचं आपण स्वरूप बघूया. जिल्हास्तरीय डे नाईट क्रिकेट स्पर्धा आहे. वर्ष दुसरे. 10 ते 14 एप्रिल 2026 गायत्री ब्राह्मण मैदान, कलमठ, गावडेवाडी, कणकवली, तरंदळे रोड या ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. प्रथम पारितोषिक आहे 1,50,555. द्वितीय पारितोषिक आहे 1,05,55. बेस्ट बॅटर, बेस्ट गोलंदाज आणि मालिकावीर याच्यासाठी आकर्षक पारितोषिक आहेत. ते सुद्धा तुम्हाला शेवटच्या रजनीपर्यंत समजेल. तर आजचा पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवशी कोणकोणते 4 संघ खेळणार आहेत आणि त्या 4 संघामध्ये कोणकोणते खेळाडू खेळणार आहेत, तसेच कॅप्टन आणि आयकॉन कोण कोण आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. अगदी कणकवली या ठिकाणावरून 1 ते 2 किलोमीटर अंतरावरती कलमठ, गावडेवाडी या ठिकाणी हे मैदान आहे. भव्य दिव्य असं मैदान आहे. ते मैदानसुद्धा तुम्हाला मी पुढे दाखवतो. त्या मैदानाची कितपत तयारी केलेली आहे तेही तुम्हाला मी पुढे दाखवतो. माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे. हे स्पर्धेचं बॅनर आहे आणि आज कोणकोणते संघ खेळणार आहेत तर हे पहा मित्रांनो, हे 4 संघ आज खेळताना दिसतील. बोमडेश्वर पॅकर्स व्हिज देवान स्पोर्ट्स वरवडे हा पहिला सामना होईल. त्यानंतर दुसरा सामना मनोज 11 कसवंत तळवडे व्हिज कॅडबरी क्लब मसुरे असे हे 4 टीम आहेत. या 4 संघाचे सामने आज होतील. या 4 संघापैकी एक संघ सेमीफायनलला प्रवेश करेल. तर या संघामध्ये कोणकोणते खेळाडू कॅप्टन आणि आयकॉन आहेत ते तुम्हाला मी पुढे दाखवतो, सांगतो. तर मित्रांनो, प्रथम आपण पाहूया बोमडेश्वर पॅकर्स या संघामध्ये तर मित्रांनो, बोमडेश्वर पॅकर्स संघाचा कर्णधार आहे दाजी नाईक. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली म्हणून त्याची ओळख आहे. कालच्या सामन्यामध्ये सुद्धा जी नादवडे या ठिकाणी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा 3 षटकार सलग 3 षटकार मारण्याचा पराक्रम दाजी नाईकाच्या नावावरतीच आहे. त्या मैदानावरती सलग 3 षटकार इतर कुठलाही खेळाडू मारू शकला नाही. याचाही आम्हाला गर्व आहे, कारण दाजी नाईक हा आमच्या जिल्ह्याचा बाहुबली आहे. त्याचबरोबर त्याच्या संघामध्ये आयकॉन खेळाडू म्हणून अमरेश, जो मुंबईमधील मुंब्रा या ठिकाणचा आहे. अतिशय जलद गतीने गोलंदाज करतो, लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. तेवढ्याच पद्धतीने कटरसुद्धा आहे. तर हा कॅप्टन आणि हा आयकॉन आहे. बाकी इतर खेळाडू या संघामध्ये कोण कोण आहेत तेही तुम्हाला मी सांगतो. तर या संघामध्ये मयुरेश जामदार, राज सोनुर्लेकर, अवी देवगडकर हा देवगडचा खेळाडू आहे. त्यानंतर राजा नाटेकर हा 1300 पॉईंटमध्ये खेळाडू घेतलेला आहे. राजा नाटेकर, राजा ओंकार राजा नाटेकर. त्यानंतर युवराज कदम, दाजी धुरत, रोहन कुंभार, रुपेश तांडेल, राकेश सारंग, साई परब, संकेत सावळ आणि संकेत मयेकर अशी बोमडेश्वर पॅकर्सची टीम आहे.
त्यानंतर त्यांच्या अपोजिट संघ आहे देवांश स्पोर्ट्स वरवडे कणकवली आणि या संघाचा कर्णधार आहे समीर वेंगुर्लेकर. हा यंगस्टार खेळाडू आहे. हल्ली याच्या कित्येक टुर्नामेंटमध्ये याची फलंदाजी आणि गोलंदाजी तुम्ही पाहिली असेल. अगदी कर्नाटक असेल, गोवा असेल, या ठिकाणी त्याने जबरदस्त गोलंदाजी आणि फलंदाजी केलेली आहे. संघाचा आयकॉन खेळाडू म्हणून अक्षय तावरे, बारामती. पाहूया बारामतीकर काय करामत करतात. अक्षय तावरे हा सुद्धा यंगस्टार आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी अतिशय जोरात आणि कटर पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी तो सुद्धा जाणला जातो. फलंदाजीसुद्धा तोडफोड फलंदाजी आहे. तुम्ही कित्येक टुर्नामेंटमध्ये त्याची फलंदाजी गोलंदाजी अनुभवली असेल. आत्ताच हल्ली झालेल्या 2-3 टुर्नामेंटमध्ये त्याने 4-4, 5-5 विकेटसुद्धा मिळवलेल्या आहेत. त्यामध्ये हॅट्रिकसुद्धा होती. नुकतीच पार पडलेली बारामती प्रीमियर लीगमध्ये त्याने अफलातून फलंदाजी केलेली आहे. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर संघाने फायनलपर्यंत मजल मारली होती. असा हा आयकॉन खेळाडू अक्षय तावरे. याचीसुद्धा फलंदाजी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा आज मैदानावरती यायला विसरू नका निश्चित या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी. तर या संघामध्ये आपण इतर खेळाडू कोणकोणते आहेत तर पाहूया. यश घाडी हा 1200 पॉईंटला घेतला होता. त्यानंतर ओमकार शिंदे, साई परब, संकेत तुळसकर, नितीन राणे, राजन केरकर, विपुल पवार, सागर राऊळ, शुभम आरोलकर, समृद्ध परब, अखिलेश झिंगे, तन्मय पडवळ असे खेळाडू या संघामध्ये आपल्याला खेळताना दिसतील. पहिला सामना आहे. निश्चितच पहिला सामना रोमहर्षक होईल कारण की एकाच तालुक्यातील 2 कॅप्टन आपल्याला पाहायला भेटतील आमनेसामने. दाजी नाईक व्हिज समीर वेंगुर्लेकर आणि 2 आयकॉन्स मातब्बर खेळाडू आहेत. निश्चित पहिला सामना जबरदस्त होईल म्हणून या सामन्याचा आस्वाद घ्यायला या. त्यानंतर दुसरा सामना होईल मनोज 11 कसवन तळवडे व्हिज कॅडबरी क्लब मसुरे. मनोज 11 संघाचा कर्णधार मी स्वतः गौरव घुंगरड आणि आयकॉन आहे विकी मुंडे. या दोनही खेळाडूचा खेळ तुम्ही सर्वच मोठ्या टुर्नामेंटमध्ये पाहिला असेल. अगदी यंगस्टार प्रीमियर लीग असेल. ही पाही जर्सीसुद्धा यंगस्टार प्रीमियर लीगचीच आहे. आम्ही दोघांनी फोटो काढला होता आणि 70-70वाल्याने पण फोटो काढला होता म्हणून मी हाच फोटो या ठिकाणी ठेवलेला आहे. यंगस्टार प्रीमियर लीग पाहिली असेल, काल झालेली स्पर्धा पाहिली असेल. ऑल इंडिया आयकॉन मी विकी मुंडे आणि आमच्यामध्ये पुण्याचा एक आयकॉन होता. तर विकी मुंडेची फलंदाजी पहिल्याच सामन्यामध्ये पाहिली असेल तुम्ही. जबरदस्त फलंदाजी केली आणि त्या सामन्याचा तो सामनावीर राहिलेला आहे. त्याचे कित्येक सामने आणि त्या सामन्यामध्ये त्याने आपल्या संघाला विजय मिळवून दिलेला आहे. असा हा विकी मुंडे आहे आणि कॅप्टन गौरव घुंगरड सर. तर बाकी या संघामध्ये कोणकोणते खेळाडू आहेत ते आपण पाहूया. सोनू कानडे, सचिन जाधव मॅन फ्रॉम मानगाव, मकरंद सावंत, लॅन्सन फर्नांडिस, शाहिद होलसेकर, प्रकाश पराडकर, मिस्टर 360 ऑफ सिंधुदुर्ग विकास कदम, बंडू भालेकर, चंद्रा जाधव, गॉडविन डिसोजा, विशाल लुडबे, अंकुश बांबाडेकर असे या मनोज 11 संघामध्ये हे सर्व खेळाडू खेळताना दिसतील. त्यांच्या अपोजिट जो संघ आहे कॅडबरी क्लब मसुरे. या संघामध्ये कॅप्टन आणि आयकॉन कोणकोणते आहेत प्रथमतः आपण ते पाहूया. तर कॅडबरी क्लब मसुरे या संघामध्ये संघाचा संघनायक आहे दर्पण आचरेकर. दर्पणची फलंदाजीसुद्धा तुम्ही काल झालेल्या नादवडे या स्पर्धेमध्ये पाहिली असेल. मालवण तालुक्यामधून प्रतिनिधित्व करत होता. जबरदस्त विकी कलमे याच्या विरोधात त्यांनी फलंदाजी केली होती. षटकार चौकाराची आतषबाजी केली होती. असा हा दर्पण आचरेकर कित्येक सामने संघाला एक हाती विजयी मिळवून दिलेले आहेत. असा दर्पण आचरेकर आणि त्यांच्या संघामध्ये आयकॉनची भूमिका पार पाडणार आहे धीरज भोईर. यानेसुद्धा कित्येक सामने आपल्या संघाला जिंकून दिलेले आहेत. गेल्या वर्षीसुद्धा या संघामध्ये हाच आयकॉन होता. यावर्षीही हाच आयकॉन आहे. तर पाहूया या दोघांचा खेळ पाहण्यासाठी सुद्धा मजा येईल. यांचा सामना आमच्याच संघाविरोधात आहे. निश्चित मजा येईल. तर कॅडबरी क्लब मसुरे या संघामध्ये कोणकोणते खेळाडू आहेत ते तुम्हाला मी पुढे सांगतो. योगेश सावकर, आकाश मसूरकर, अमोल रावराणे, संकेत कदम, संतोष साळुंके, पायस अल्मेडा, अलंकार मुनगेकर, प्रथमेश पारकर, तेजस सादे, प्रतीक खोत, सौरभ मयेकर, नील बाबल असे या संघामध्ये खेळाडू खेळताना दिसतील.
तर या 4 संघामध्ये हे 4 कॅप्टन आणि आयकॉन होते. तसेच आपण 4ही संघातील खेळाडू कोणकोणते 12 खेळाडू कोणकोणत्या संघात खेळणार आहेत त्याबद्दल तुम्हाला सर्वच माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, हे पहा, हे सर्व मैदान आहे. ज्या दिवशी ऑक्शनला आलो होतो त्या दिवशी मी हा व्हिडिओ केला होता मैदानचा. त्या मैदानाची त्यावेळेससुद्धा बऱ्यापैकी तयारी झाली होती आणि त्यानंतर आत्तापर्यंत मैदानाची सर्वच तयारी झालेली आहे. परंतु तो व्हिडिओ मला मिळाला नाही, म्हणून मी हा पार्टचा व्हिडिओ टाकला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण मैदानसुद्धा दिसेल. कारण काही नवीन आयकॉन आहेत, काही नवीन खेळाडू आहेत, म्हणून त्यांनासुद्धा मैदानाचा अंदाज आला पाहिजे. खेळपट्टी पहा, सिमेंट विकेट आहे. मैदान अगदी संपूर्ण मैदान ओपन आहे. पहा, अगदी पाटा मैदान आहे. पहा, जबरदस्त मैदान आहे. आणि हे त्या दिवशीचा व्हिडिओ होता. त्यानंतरसुद्धा या मैदानावरती बऱ्यापैकी काम केलेलं आहे, बऱ्यापैकी मेहनत केलेली आहे. अतिशय क्लीन मैदान आहे, अगदी स्टेडियम टाईप मैदान आहे. तर मित्रांनो, आज या मैदानावरती साहेबांचा बड्डेसुद्धा होणार आहे आणि त्यांच्या हस्ते किंवा पालकमंत्री साहेब यांच्या हस्ते उद्घाटन होईल आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. निश्चित गावडेवाडी कलमठ या ठिकाणी तुम्ही सर्वांनी सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी या. मी सुद्धा आज पहिल्याच दिवशी खेळणार आहे. सामने अगदी प्रकाश झोतामध्येच होतील. पहिला सामना फक्त लवकर होईल, परंतु आज उद्घाटन असल्यामुळे तरीसुद्धा आयोजकांनी 5चा टाईम दिलेला आहे. त्यानुसार आपण सर्वांनी मैदानावरती या. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा या टुर्नामेंटचे राहिलेले 3 दिवस आणि फायनल डे, या दिवशी कोणकोणते संघ आणि त्या संघामध्ये कोणकोणते खेळाडू आयकॉन खेळतील त्याची माहिती जाणण्यासाठी या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा. निश्चितच तुम्हाला सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. कारण की या टुर्नामेंटला सुद्धा खूप मोठमोठे आयकॉन आपल्याला पुढच्या रजनीमध्ये पाहायला मिळतील. निश्चित मोठमोठे आयकॉन आहेत, तेही तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.